अवधेश और आप देख रहे हैं बॉन्डर इंडिया टीवी। नवघर के पास स्मशान भूमि है और वहाँ पे जो लोग अपने घरों में कुत्ता पालते हैं, बिल्ली पालते हैं, उसका भी दाह संस्कार यहाँ पे किया जाता है। ये जो व्यक्ति यहाँ पे खड़े हैं, इन्होंने भी एक डॉग को अपने घर में पाला था, वो भी 16 साल तक। उससे काफ़ी लगाव हो गया था और जो भी एनिमल लवर हैं वो तो उनसे लव करते ही हैं, तो उन्हें ऐसे ही कहीं रास्ते में तो फेंक नहीं सकते हैं। तो इन्होंने भी अपना विचार किया कि इसका भी दाह संस्कार किया जाना चाहिए। और काफ़ी परेशान हुए क्योंकि इन्हें पता नहीं था। ये बोरीवली से लेके मलाड तक गए, लेकिन जैसे इन्होंने कॉल किया पवन घरात जी को, तो पवन घरात जी ने इन्हें बताया कि आप यहाँ पे आइए नवघर गांव में। यहाँ पे जो पालतू कुत्ते हैं या ऐसे जो पालतू जो प्राणी हैं, इनके लिए अलग से इलेक्ट्रॉनिक की सुविधा की गई है, जहाँ पे उनका दाह संस्कार किया जा सकता है। चलिए सर्वांना जय महाराष्ट्र। मी युवा सैनिक पवन घरात। हे जे आपण बघताय स्मशानभूमी आहे नवघरची, याच्यामध्ये पाळीव प्राण्यांसाठी पण स्मशानभूमीचं जे सुविधा केलेली आहे, आपले पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून हे बनवलेलं आहे। पहिली गोष्ट तर हे भाऊ आता जेपी इन्फ्राच्या इथे यांनी फोन केला होता यांना आणि विचारलं स्मशानभूमी कुठे आहे, तर मला पण ॲड्रेस माहिती पडत नव्हता। पण माझ्या नंतर लक्षात आलं आमदार साहेबांनी जे बनवलेलं आहे नवघरच्या स्मशानभूमीमध्ये वॉर्ड क्रमांक 11 या ठिकाणी स्मशानभूमीचं सुशोभीकरण झालंय आणि या ठिकाणी एक नवीन सेशन चालू केलंय, जे पाळीव प्राणी रोडवर फिरतात म्हणजे ॲनिमल्स लोकांसाठी, सर्व प्राण्यांसाठी इथे जे बनवलेलं आहे, इलेक्ट्रिकवर त्या प्राण्यांना जलवण्यात येते। तर आता याच्यापुढे कोणालाही आपल्या घरचा प्राणी ज्याला मुलासारखं पालतात, या भाऊंनी तर 14 वर्ष त्या 16 वर्ष त्या डॉगला घरी पाळलेलं आहे। त्याची पूर्ण फाईल आहे, त्याचा जन्म कधी झाला आणि तेवढ्या याच्यानंतर पहिली गोष्ट तर बघा, प्राणीमध्ये सर्वच प्राणी आपण घरात पाळत नाही, जास्त डॉग पाळतो, त्याला मुलासारखं सांभाळतो, पण असंच रस्त्यावर फेकू नाही शकत। यांनी खूप प्रयत्न केला इथे तिथे बघायचा। बोरोलीवरून त्यांना मलाडचा एक ॲड्रेस दिला, पण तिकडे पण सांगितलं 4-5 नंतर तुम्ही घेऊन या, पण त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि या जागेवर त्यांना सुविधा घेता आली। मी खरंच आमच्या सर्वांकडून धन्यवाद करेन माननीय आमदार मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचा, का त्यांनी ही मीरा भाईंदरमध्ये सुविधा करून दिलेली आहे। आणि मी आल्यानंतर या बुकवर जरा नजर मारली तर आजपर्यंत याच्यामध्ये 30च्या वरती 33 डॉग आजपर्यंत म्हणजे दहन करण्यात आलेत। त्याच्यामध्ये बदलापूरवरून एक डॉग आलेला, म्हणजे लोकांचं प्रेम हे प्राण्यांवर केवढं आहे का बदलापूरवरून ते ॲम्ब्युलन्स घेऊन इथे आले। हे भाऊ पण आता ॲम्ब्युलन्स घेऊन आलेले। तर मी या इंडिया चॅनलवर, न्यू इंडिया चॅनलच्या याच्यावरून, बॉन्डर इंडिया आहे त्या चॅनलवरून मी एकच आवाहन करीन की मीरा भाईंदरमध्ये कुठेही डॉग्स, ॲनिमल्स यांचा काय प्रॉब्लेम झाला तर दहन करण्यासाठी नवघर गावामध्ये इकडचे 4 नगरसेवक आहेत स्थानिक, प्रवीण पाटील, वंदना पाटील, संध्या पाटील आणि शिर्केजी, म्हणजे यांच्या या वॉर्डमध्ये ही सुविधा करण्यात आलेली आहे। तर मी नक्कीच सर्वांना आवाहन करेन की आपण कुठेही भेटला आपण घेऊन या। त्याची प्रक्रिया फक्त एकच आहे की तुम्ही आल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड द्यावं लागेल, कारण तुम्ही जो डॉग घेऊन येता तो कुठला आहे काय आहे त्याची पण माहिती पालिकेकडे जमा झाली पाहिजे। तर तो डॉगचे तुम्ही आणल्यानंतर तुमचं आधार कार्ड फक्त द्यावं लागेल। कुठल्याही प्रकारचं इथे शुल्क नाही आहे आणि ते पूर्णपणे मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून फ्री आहे। महापालिकेचं पण मी धन्यवाद करीन की ही सुविधा या ठिकाणी करून दिलेली है। सबसे पहले तो धन्यवाद कहना चाहूँगा इस स्मशान भूमि का कि यहाँ पे जो हमारे घरेलू प्राणी हैं, जो हम उनको दिल से चाहते हैं, प्यार करते हैं, उनके डेथ के बाद कुछ ना कुछ सुविधा यहाँ आज तक नहीं थी जो आज यहाँ पे उपलब्ध हुई है। और पवन घरात जी के माध्यम से हमको पता चला कि आप यहाँ पे उनको ला सकते हैं, यहाँ पे अभी चालू किया है, तो उस हिसाब से हम उनको यहाँ पे सीधा अस्पताल से हम यहाँ पे उसको लेके आए। मैं यही कहना चाहूँगा कि जहाँ पे भी आपको कहीं पे अगर कोई भी प्राणी, या वो चाहे घरेलू हो या फिर चाहे रास्ते वाला हो, आपको अगर कहीं भी ऐसा प्राणी दिखता है तो आप तुरंत महानगर पालिका को संपर्क करके, या फिर आप खुद से हो सकते हैं तो आप खुद उनको अपना एक ये करके यहाँ पे लेके आ सकते हैं। यहाँ पे कोई किसी प्रकार का चार्जेस वगैरह कुछ लिया नहीं जाता और सब अच्छी तरह से किया जाता है।